अमरावतीमधून आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, अमरावतीमधील उन्हासंदर्भात आणि तापमानासंदर्भात काय अधिक अपडेट? निश्चित खरं तर गेले 7 वर्षानंतर पहिल्यांदा अमरावतीचं तापमान जर बघितलं तर 46.6 अंश डिग्री सेल्सिअसवर गेलं आहे। 7 वर्षानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीचं तापमान जे आहे ते या ठिकाणी वाढलेलं आहे। 2019 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे आता जिल्हा जो आहे तो ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात। एकंदरीत जर बघितलं तर 12 ते 4 या वेळेत नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन देखील स्थानिक प्रशासनाने केलं। जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही असं आवाहन देखील स्थानिक प्रशासनाने केलंय आणि त्या उद्देशाने जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महानगरपालिका तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आली। एकंदरीत जर बघितलं की या वाढत्या तापमानामुळे जे रहदारीचे रस्ते आहेत ते दुपारच्या वेळी जणू ओस पडले की काय, या ठिकाणी जणू अघोषित संचारबंदी लागली की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। अमरावती जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचा अप्परवडा धरण आहे, त्या धरणाचा साठा जो आहे तो दर दिवसाला कमी होत आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकते। सिंचनाच्या दृष्टीनं देखील हे धरण अत्यंत महत्वाचं आहे, त्यामुळे संत्रा उत्पादनावर घट होऊ शकते। संत्रा उत्पादन शेतकरी देखील या ठिकाणी चिंतेत पडू शकतात। ज्या पद्धतीने उष्माघात दर दिवसाला वाढत आहे, आजची काही दिवस ही लाट जे असेच कायम राहण्याचं हवामान खात्याने या ठिकाणी नोंदवलेलं आहे आणि अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्या उद्देशाने उष्माघातासाठी कक्ष देखील सुसज्ज निश्चित सुरेंद्र, त्यामुळे एकंदरीतच उष्माघात कक्षाच्या माध्यमातून नागरिकांची काळजी सध्या घेण्यात येते। तुम्ही असे जोडलेले राहा।